नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हास्यचित्रातली मुलं स्थूल वाचन या पाठाच्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करतो। या पाठाचे लेखक आहे मधुकर धर्मापुरीकर। लेखक जे आहेत ते कथालेखक, ललित लेखक, व्यंगचित्राचे संग्राहक, अभ्यासक अशा प्रकारचे लेखक आहेत। म्हणजे कथालेखक तर आहे, ललित लेखकसुद्धा आहे आणि व्यंगचित्राचे संग्राहकसुद्धा आणि अभ्यासकसुद्धा लेखक आहे। 1976 पासून त्यांनी व्यंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली। लेखकांनी म्हणजे मधुकर धर्मापुरीकरांनी 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करायला सुरुवात केली। प्रत्येक व्यक्तीला कसला ना कसला छंद असतो। लेखकाला व्यंगचित्राचा संग्रह करण्याचा छंद होता आणि त्यांनी 1976 पासून व्यंगचित्राचा संग्रह करायला सुरुवात केली। कथालेखनासोबतच व्यंगचित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखनसुद्धा लेखकांनी केलेलं आहे। किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे। अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण हे लेखकाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठी अनुवादसुद्धा लेखकांनी केलेला आहे। अप्रूप रूप विश्वनाथ चिनकुल हे कथासंग्रह, रेषालेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे ही पुस्तकेसुद्धा लेखकाची प्रसिद्ध आहेत। हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे। हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय, हास्यचित्र म्हणजे काय, व्यंगचित्र म्हणजे काय, ती आपण कशी वाचायला पाहिजेत हे या पाठामधून लेखकांनी सांगितलेलं आहे। हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात। हास्यचित्रे आणि व्यंगचित्रे जी आहेत ती आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात, आपल्याला विचार करायला भाग पाडतात। हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणलेली आहे। हास्यचित्रे आणि व्यंगचित्रे यामध्ये काय भेदाभेद आहे, भेदाभेद म्हणजे फरक, या दोघांमध्ये काय तफावत आहे, फरक आहे, हे लेखकांनी या पाठामध्ये सांगितलेलं आहे। सोबतच या चित्रदुनियेची सफर त्यांनी या पाठामधून विद्यार्थ्यांना व्हावी अशा प्रकारची चित्रमालिका या ठिकाणी लेखकांनी या प्रस्तुत पाठामधून दाखवलेली आहे। आणि प्रस्तुत पाठ हा जो पाठ आहे हा वयम 2016च्या दिवाळी अंकामधून घेतला गेलेला आहे। आपण दररोज कार्टून पाहतो, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो। शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून म्हणजे चित्रमालिका। चिंटू हे त्याचं सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण। अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं, मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते। कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, हे पाहून खुदकून हसू येत आपल्याला। असं चित्र हे हास्यचित्र असतं। पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून, कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्याला एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचले की आपल्याला हसू येतं वगैरे। हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल। सफाईदार रेषांनी काढलेला गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र। हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं। व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा।
व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात फार अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का तर तुम्ही काढून पहा, जेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकाराने लहान काढलं तर ते तेवढंच लहान मुलांचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी-मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं नाही बुवा? तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या त्या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसांकडे आणि मुलांकडे आपण बारकाईने पाहिलेलं नाही, तेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच चित्रकाराचं खरं कौशल्य लक्षात येतं. व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं हा एक वेगळं सोपं, पण व्यंगचित्रातील मुलं हे त्यासारखं दिसणं सर्वात कठीण. आपण इथपर्यंतच थांबू. तर लेखकांनी या पाठामध्ये लहान मुलांसाठी किंवा मुलांवर रेखाटलेली जी कार्टून येतात ती वर्तमानपत्रामध्ये पण येतात. त्याशिवाय आपण टी व्हीवर सुद्धा कार्टून बघतो. किंवा चित्रांबद्दल लेखकांनी गमतीशीर आणि मार्मिक विचार या पाठामध्ये मांडलेले आहेत. त्यासाठी हास्यचित्रातली विविध उदाहरणंसुद्धा लेखकांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आणि त्याचीच माहिती हास्यचित्र आणि व्यंगचित्र याचीच माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. आपण दररोज कार्टून पाहतो. लहान मुलं साधारणतः टी व्हीवरती कार्टून पाहतात, बरेचशी बघतात. काही मोठी माणसंसुद्धा टी व्हीवरती कार्टून बघतात. ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र जरी म्हटलं की आपण थबकतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स, म्हणजेच चित्रमालिका. स्ट्रिप कार्टून म्हणजे चित्रमालिका. आपण जी काही पाहतो टी व्हीवरती किंवा वर्तमानपत्रामध्ये एकामागे एक जे मॅगझिन वगैरे येतात, त्या मॅगझिनमध्ये लहान मुलांसाठी येतात, तर ती असतात स्ट्रिप कार्टून्स. चिंटू हे त्याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण. चिंटू नावाचं एक छोटंसं पुस्तक येते. तर त्यामध्ये स्ट्रिप कार्टून्स आपल्याला अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला काहीतरी सांगत असतं. जर आपण त्या चित्रांचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते की कोणीतरी कुणाला काहीतरी पहिल्या भागामध्ये सांगत असतं आणि दुसऱ्या भागामध्ये किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. बोलत असतं, मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी आपल्याला गंमत पाहायला मिळते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकून हसूसुद्धा येतं. असं चित्र ते हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला नक्की सांगता येत नाही. हास्यचित्र म्हणजे काय याचं उत्तर मात्र आपल्याला नक्की सांगता येत नाही. जर विचारलं तुम्हाला तर तुम्ही सुद्धा सांगाल. कोणी म्हणाल की वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून, रेषा ओढल्या की ते झालं कार्टून. त्यात कोणी म्हणेल एक जोक असतो आणि कोणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे वगैरे. हे सगळं जे आहे हे सांगण्यापुरतं आहे किंवा बोलण्यापुरतं आहे. याला जर सांगण्या बोलण्याच्या व्यतिरिक्त बाजूला जर ठेवलं आपण, तर आपल्याला हास्यचित्राची व्याख्या जर करायची झाली तर आपल्याला अशा प्रकारची करता येईल की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र
सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजेच हास्यचित्र। आणि हेच आपल्याला हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं। व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा। हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं किंवा वाचलं तर आपल्याला हसू येतं। आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र। मग हास्यचित्राचा पुढचा व्यंगचित्रात सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो। व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगून जातं। म्हणजे व्यंगचित्रामध्ये आपल्याला हसू तर येतं, परंतु त्याचबरोबर काहीतरी संदेशसुद्धा त्या चित्रामधून आपल्याला मिळतो। आणि आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे सुद्धा आपल्याला लक्षात येते। मुलांची हास्यचित्र काढणं ही फार अवघड गोष्ट आहे। मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का? तुम्ही काढून बघा। तुम्हाला जर आम्ही वर्गात चित्र काढायला सांगितलं किंवा घरून चित्र काढून आणायला सांगितलं, तर मुलांची चित्र काढून आणायला सांगितली तर कोणी आकाराने एकदमच लहान काढेल, कोणी आकाराने खूप मोठं काढेल, तर तो मुलगा वाटणार नाही। आणि ज्यांनी लहान काढलं तेही त्यांच्या हातापायाची जर आपण रचना बघितली असेल तर एकदम वेगळी वाटेल। म्हणजे ते एवढं काम सोपं नाही। ते जेव्हा आपण चित्र काढू तेव्हा लहान मुलांचं तेव्हा आपल्या लक्षात येईल, कारण लहान मुलांचं चित्र आकाराने लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलांचं वाटणार। एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे। मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही, अजिबात नाही। दाढी मिशा जर नसल्या की त्याला आपण पोरगं नाही म्हणून त्याला पोरगं म्हणणार नाही, तसंही होणार नाही। त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला त्या अडचणी ज्या आहेत चित्र काढताना त्या अडचणी कळेल। मोठ्या माणसांकडे आणि मुलांकडे आपण बारकाईने पाहिलेलं नसतं किंवा बारकाईने त्याचा आपण अभ्यास केलेला नसतो, आणि त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल। आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं। म्हणजे व्यंगचित्रकार जो आहे तो जो चित्र काढतो आहे तो त्या चित्रामध्ये त्याने जे काही काढलेलं आहे ते प्रमाणशीर किंवा प्रमाणबद्ध काढलेलं असतं, आणि त्यामुळे मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं आहे। परंतु व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण काम आहे। हे आपल्याला जेव्हा चित्र काढायला लावेल, आपण जेव्हा चित्र काढायला जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येतं। दुसऱ्यांनी काढलेलं चित्र जे आहे त्यामध्ये चुका दाखवणं खूप सोपं काम आहे किंवा आणि तेच काम जेव्हा आपल्याला करावं लागतं आणि तेव्हा ते काम आपल्याला जमत नाही किंवा काढता येते चित्र काढता येत नाही, तेव्हा मात्र ते खूपच कठीण काम आपल्याला वाटतं। यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओत बघू। तोपर्यंत नमस्कार।